Let's run. Please. Hey. Hello. Hello. Excuse me. Hey. Hey. God. You better stop this time, Otto. Otto. Hey. Hey. Stop. Stop. Stop right there. काय करताय काय तुम्ही? कुठे जायचं तर सांगा. तुम्हाला पाहिजे तिकडे चला. म्हणजे I'm sorry. I'm sorry. मी सांगेन तिकडे येणार. अहो तुम्ही म्हणाल तिकडे घेऊन जाणार मी. Great. सोसायटीच्या बाहेर घ्या. Take the right. ओके. And लवकर. I'm getting late. काय काळजीच नाही. आजी 3च कांदे हवेत ना कोशिंबिरीसाठी? हो हो पुरे झाले. असं काही छान बारीक चिरायचं असलं ना की मी मुद्दामून तुलाच सांगते. सई खरं तर आम्हाला तिघी नाही भाजी चिरायला तुझ्याचकडून शिकायला हवं. काहीतरीच काय ग आजी? अगं खरंच आहे. प्रत्येक काम तू कसं अगदी निगुतीने करतेस. अगं हे फार काय अवघड काम नाहीये ना आजी. हो पण सोप्पं आहे म्हणून कसं तरी करून टाकत नाहीस ना तू. अगदी मन लावून करतेस काम. सई अन्नाला पूर्ण ब्रह्म म्हणतो ना आपण. म्हणून निवडताना चिरताना खाताना अन्नाचा मान हा ठेवलाच पाहिजे. हो ग खरंय. आणि अशाच छोट्या छोट्या गोष्टीतून संस्कार दिसतात मुलींचे. खूप छान संसार करशील बघतो. आजी आज तू ठरवलंच आहेस का की आपल्या नातीला हरभऱ्याच्या झाडावर चढवायचंस म्हणून? आणि मी एवढं चढवते तुला तरी तुला काय आहे का त्याचा? आजी अगं रागवलीस का? हो अगं म्हणजे मला तसं नव्हतं म्हणायचं आई. अगं अभिनय अभिनय जमतोय ना? नाही म्हणजे तुझ्या आप्पांबरोबर रोजच करावा लागतो. अगं आजी. सई मगाशी नचिकेत आला होता ना तुझ्या खोलीत? हो माझ्या कवितेचा अर्थ सांगणार होते मला. मग आता कुठे तो? घरात दिसत नाहीये. माहित नाही. वर आले तेव्हा खूप घाईत होते. मला म्हणाले की एक महत्वाचं काम आहे काहीतरी. त्याचं कसलं आलंय महत्वाचं काम? काहीच माहित नाही. जाऊन दे सांगेल तो आपल्याला. अगं त्याच्या पोटात काही राहत नाही. बाकी कुणालाही नाही सांगितलं ना तरी मला नक्की सांगेल तो. गोड आहे ग पोरग बिचार. तुझ्या आप्पांनाच का आवडत नाही कोणास ठाऊक. का आवडत नाही म्हणजे? आप्पांच्या स्वदेशी तत्वात कुठेच बसत नाहीत नचिकेत. जळली मेली तत्व ती. माणसांपेक्षा महत्वाची असतात का ग तत्व? बोल ना. का तुझ्या आप्पांसारखा तुलाही राग येतो नचिकेतचा? अगं काय अगं बाळा केवढं लागलं. लक्ष देऊन काम करायचं ना बाळा. थांब असा हात वर कर. हा मी आणते हळद आणते थांब. मला राग येतोय का नचिकेतचा? नाही मला राग नाही येत. का नाही येत मला राग त्यांचा? हे घे. हा असं दाबून धर. मग अप्पा आता काय ठरवलं तुम्ही? सिंह त्या कांगारूच्या शिकारीसाठी सज्ज आहे केसकर. उत्तम. पण ही शिकार करताना तुम्हाला तुमच्या मनावर आणि जिभेवर अतिशय संयम ठेवावा लागणार आहे. तुमच्या तोंडून एक निघालेला चुकीचा शब्द तुमच्या अनेक दिवसांच्या मेहनतीवर बोळा फिरवू शकतो. कळतंय मला. आपल्या सावधासाठी दबा धरून बसलेलं सिंह हल्ला करण्यासाठी पुढे होणार आणि तेवढ्यात सुकलेल्या पानावर पाय पडून त्या आवाजानं हरिण पळून जातं असं व्हायला नको. नाही नाही केसकर तसं होणार नाही. ह्या आप्पा केतकरांनी एकदा ठरवलं म्हणजे ठरवलं. आता बघाच तुम्ही त्याला कसा गुंडाळतो ते. अप्पा कायम गोड वागा त्याच्याशी. सतत असं हसून बोला.
खरं म्हणजे मला खूप जड जाणार आहे त्याच्याशी हे असं वागणं. नाही नाही नाही, करावंच लागणार. इथूनच सुरुवात करा. म्हणजे अहो, त्या मुलाचं नाव नचिकेत आहे की नाही, मग त्याला कांगारू म्हणणं बंद करा. नाही, कांगारूच आहे ते, आगाऊपणे असं उड्या मारणार. आप्पा, कांगारू नाही, नचिकेत. हा, म्हणा नचिकेत. कांगारू, नचिकेत. कांगारू. अहो आप्पा, तुम्हाला शिकार करायची आहे त्याची, त्याला गाफील ठेवावं लागेल. कधी कधी त्याला प्रेमानं नचिकेत बाळा असंही म्हणावं लागेल. त्याला आणि बाळा शक्य नाही हो, अजिबात म्हणता येणार नाही मला. अहो आप्पा, मग नचिकेत तरी म्हणा. हा म्हणा, जमेल जमेल तुम्हाला. हा म्हणा म्हणा. हा म्हणा, नचिकेत. हा म्हणा. नचिकेत. एक्सक्यूज मी, थोडं फास्ट घेता प्लीज. इट्स अर्जंट. हां घेतो साहेब, घेतो. काय झालं? बहुतेक साहेब इंजिन गरम झालेलं दिसतंय. ओह गॉड, प्लीज लवकर बघा प्लीज. किती स्टार्टर मारतोय, स्टार्टच होत नाहीये. मोठा लोचा झालाय काहीतरी. 2 मिनिटं बसा तुम्ही, मी बघून येतो. हां, काय झाले काय समजत नाही. अगं सई, राहू दे ग, मी चिरते नंतर. अगं आजी, काही नाही होते मला, पट्टी आहे ना. अगं पण दुखऱ्या बोटाने कशाला काम करतेस? आजी, एवढी नाजूक नाही आहे मी. अगं ऐक ना बाई माझं जरा. गजानना, आज मानसीला दुकानात जायला उशीर झाला आई. चिनूमुळे झाला असेल उशीर. हो बहुतेक. ए आई, एवढं उरलेलं आजीला चिरून दे ना जरा, मी आलेच. देते दे. अगं बाई ईश्वरा, अगं काय झालंय? हा, बोट कापलं? अगं आई, एवढं काही नाही, थोडंसं कापलंय. अगं म्हणून तुला सांगते सई, अशी कामं करताना जरा लक्ष द्यायचं बाळा. आता जास्त लागलं असतं म्हणजे बघू. आई हे बघ, फार नाही काय लागले, तू ना उगीच काळजी करतेस. दे आता, करते मी. चल बाजूला हो. बरं झालं तू बोललीस, माझं ऐकतच नव्हती. हो ना, होईल सगळं पटपट. आई, भाजी आणि आमटी झाली आहे ना? हो, हे काय? हो, जेवणाची वेळ होईलच आता. सई, अगं जरा नचिकेतला दूरध्वनी करून विचार जेवायला कधी येतोय. हो, विचारते, आलेच. काकडीचीच कोशिंबीर करूया ना आई? हो. अप्पा, पण एक काळजी घ्यावी लागणार आहे तुम्हाला. कसली? आता या नचिकेतशी खोटं खोटं वागणं तुम्हाला जरा त्रासदायक होईल. म्हणजे तुमचा संयम सुटेल, चिडचिड होईल. पण काही झालं तरी लगेच मला फोन करा. त्याच्यासमोर व्यक्त व्हायचं नाही, चुकूनही त्याच्यासमोर काही बोलायचं नाही. अहो केसकर, त्याला बघितलं ना की उठता लाथ आणि बसता बुक्की, हीच भावना माझ्या मनात येते. अप्पा, अहो हेच तर करायचं नाही ना आपल्याला. सगळ्यांसमोर सौजन्य सोडायचं नाही. नक्कीच. एका सिंहाला तुम्ही त्याच्या ताकदीची आणि क्षमतेची जाणीव करून दिलीत, याबद्दल परत एकदा खूप खूप धन्यवाद. आता बघाच त्या कांगारूची कशी. क्षमा करा, आता कांगारू असं म्हणायचं नाही, नाही का? बघा त्या हरणाची. हा, तर बघाच त्या नचिकेतची कशी शिकार करतो मी. त्याच्यासाठीच नाही तर जगासाठी हा अप्पा केतकर आता पूर्णपणे बदललेला असेल. लोकांना सुद्धा वाटेल की या माणसानं आपली सगळी तत्व ही गुंडाळून ठेवली आहेत. पण हा फक्त
दिखावा असेल. प्रेमात आणि युद्धात सगळं माफ असतं ते म्हणतात ते उगीच नाही. अगदी बरोबर. आता त्या परदेशी घुसखोराविरुद्ध शेवटचं युद्ध पुकारलंय मी. आणि माझा चांगुलपणा हाच त्यातला खरा गनिमी कावा असेल. शब्बास अप्पा, खूप खूप शुभेच्छा तुम्हाला. धन्यवाद. आता हा अप्पा केतकर हे युद्ध जिंकल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही. काय झालं, स्टार्ट नाही होते? तेच बघतोय मी. लिसन, आय एम गेटिंग लेट. पैसे घ्या, मी दुसरी रिक्षा बघतो. थांबा 2 मिनिटं थांबा, 2 मिनिटं थांबा. एक शेवटचा ट्राय करतो. हा, शेवटचा ट्राय, फक्त 2 मिनिटं थांबा. फाईन, बी फास्ट. हा. ऑलराइट, नाउ प्लीज लवकर चला. आय एम रिअली लेट. हा. वा, आज अगदी उत्तम काम झालं. आता चालतच जातो, तेवढेच 40-50 रुपये वाचतील आणि व्यायामही होईल. चला अप्पा, चला. थोडं अजून फास्ट घ्या अंकल, प्लीज. हा, घेतो साहेब. आय एम रिअली लेट. खूप इम्पॉर्टंट काम आहे. चला प्लीज लवकर. हॅलो. अहो बराच वेळ झाला मी तुम्हाला भ्रमणध्वनी लावायचा प्रयत्न करते, लागत का नाही? या नेटवर्क इश्यू असेल मे बी. पण असे कुठे गेलाय तुम्ही? आणि मी हे विचारणार होते की जेवायला कधीपर्यंत याल, आई विचारत होती. आय डोंट नो मला किती वेळ लागेल. आय रिअली डोंट नो. बट तुम्ही नका थांबू माझ्यासाठी, तुम्ही खाऊन घ्या. अहो पण नचिकेत, कितीही महत्वाचं काम असलं तरी जेवण वेळेवर व्हायला हवं, असं करू नका. सई, माझं काम जेवणापेक्षा इम्पॉर्टंट आहे. प्लीज ट्राय टू अंडरस्टँड. अहो पण एक्सक्यूज मी, तुम्ही फास्ट घ्या प्लीज. अहो एवढ्या घाईत कुठे निघालाय तुम्ही? सई, ते मी सांगतो नंतर तुला. ऑलराइट, प्लीज गो फास्ट, गो फास्ट. Hey mate, slow down, slow down. Slow. Yappa! नचिकेत काय झालं? आप्पांना का हाक मारली तुम्ही? अप्पा, get up. डोळे उघडा. मी आहे तुमचा कांगारू. हॅलो अप्पा, तुम्ही ओरडा मला पण उठा तुम्ही प्लीज. अप्पा, हॅलो. पाणी. एनीबडी हॅज वॉटर? हॅलो, गिव्ह मी सम वॉटर प्लीज. नचिकेत काय झालं आप्पांना? ठीक आहे, पाणी. थँक्स. Papa! Pa!
पाणी मारतोस का फवारणी करतोस अंगावर? काय रे, नीट बघून नाही चालवतेत का रिक्षा? जीव गेला असता ना त्यांचा. अरे बघता का, मार याला. होल्ड, त्यांची काय मिस्टेक नाही आहे. सोडा त्यांना, मी बघितलं तिकडे. आय वॉज देअर. रिलॅक्स. अप्पा, आर यू ओके? कम ऑन, तुम्हाला काय लागलं नाही ना कुठे? काय रे, मला मारण्याचाच कट होता ना तुझा. सरळ माझ्या अंगावर अशी तू रिक्षा घातलीस. अप्पा, मी असं का करेन? हा तुझा भोळेपणाचा जो अभिनय आहे ना, तो आमच्या घरातल्या मूर्ख बायकांसमोर कर. माझ्या समोर नाही चालणार हे. मी असं काही केलं नाही अप्पा. हे बघ, आता मला मारायचंच असेल ना, तर एखादा मोठं वाहन घाल माझ्या अंगावर. म्हणजे मग एका क्षणात खेळ खलास. फॉर युअर इन्फॉर्मेशन, रिक्षा मी चालवत नव्हतो. अरे पण सूचना तर तूच देत होतास ना त्याला. आता इतके लोक बाजूने उभे आहेत, त्यांच्या कोणाच्या अंगावर नाही घातली रिक्षा, फक्त माझ्याच अंगावर घातली रिक्षा. अप्पा, लेट्स डू वन थिंग. आपण घरी जाऊन बोलूया, ओके? अरे कोणते धारा. रिलॅक्स. या. गुलमोहर सोसायटी. हा साई. नचिकेत, अहो आता तरी सांगणार आहात का मला काय झालंय? या मी घरी येऊन सांगतो तुला, ओके? घरी येऊन सांगतो. रिलॅक्स. अहो काय झालं असेल अप्पांना? नचिकेत काहीच कसं बोलले नाहीत. काय ग, बोललीस का नचिकेतशी? अगं कल्पना आणि मी केव्हापासून तुझ्या आतमध्ये वाट बघतोय आणि तू इथे काय करतेस? हं? काय ग, काय विचारते मी? नचिकेत येतोय का घरी जेवायला? हा, हो, ते घरी येत आहेत म्हणाले. काय म्हणाला? कधीपर्यंत पोहोचतोय? अगं त्याच्यासाठी गरम गरम फुलके करणार आहे आज, म्हणून विचार. हो. काय चाललंय सई? या अप्पा. परमेश्वरा, बी केअरफुल अप्पा. अप्पा, अप्पा, अगं बाई काय झालं? काय झालं अप्पा तुम्हाला? अगं नशीब चांगलं म्हणून वाचलो, नाहीतर मरण असं येऊन उभं ठाकलं होतं ग. अगं बाई, मला मारायचा कोणाचा तरी कट आहे हे नक्कीच. अप्पा, आपण हे आतमध्ये जाऊन बोलूया प्लीज.
तुम्ही rest घ्या. चला. सावकाश या अप्पा या बसा बसा तुम्ही अप्पा सावकाश काय झालं अप्पा? अहो असे का चालत होतात तुम्ही? आणि तुम्ही दोघे एकत्र कसे? हो अहो तुम्ही तर वकिलाकडे गेला होतात, मग हा कुठे भेटला तुम्हाला? गप्प बसा. अहो किती प्रश्न विचारताय मला, पाणी द्यायचं सोडून. अगं जा जा पाणी आण कल्पना. अहो काय झालं? अहो कुठे पडलात का धोत्रात पाय अडकून? का कुत्रा लागलं मागे? त्या वकिलांनी काही केलं नाही ना तुम्हाला? अहो माझ्या इथं लागलंय आणि तुम्ही प्रश्नांची सरबत्ती काय लावलीये? आमच्या घरातल्या बायका म्हणजे कर आहेत सगळ्या. अप्पा पाणी मला पकडच.